नमस्कार शेतकरी मित्रांनो. अखेर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा स्टेटसमध्ये झिरो दाखवलं जात आहे, ज्या शेतकऱ्यांची महसूल मंडळं वगळली गेलेली आहेत पीक विम्यासाठी, त्या शेतकऱ्यांचा रोष बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. कारण सेलू असो, जालना असो, या सर्व विभागातून आता शेतकऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसायला सुरुवात केलेली आहे. कारण आता शेतकरी घराबाहेर पडत आहे. कारण अतिवृष्टीनं नुकसान होऊनही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी अनुदान मिळूनही महसूल मंडळ वगळलं जात आहे. महसूल मंडळातील त्या शेतकऱ्यांना क्लेम स्टेटसमध्ये झिरो दाखवलं जात आहे. नुकसानीची टक्केवारी झिरो दाखवली जात आहे. असे शेतकरी आता एकत्रित यायला सुरुवात झालेली आहे. याची सुरुवात जालना जिल्ह्यातून झालेली आहे शेतकरी मित्रांनो. कारण जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेला पीक विमा, त्याचबरोबर जी तोकडी रक्कम दाखवली जात आहे क्लेम स्टेटसमध्ये, खूप शेतकऱ्यांची महसूल मंडळं वगळली गेलेली आहेत. त्या शेतकऱ्यांना क्लेम स्टेटसमध्ये नुसता नुकसानीची टक्केवारी झिरो दाखवली जात आहे. त्याचबरोबर मिळणारी पीक विम्याची रक्कम झिरो दाखवली जात आहे. अशा सर्व शेतकऱ्यांनी आता एकत्रित आलेला आहे. असे सर्व शेतकरी आता जिल्हाधिकारी असो, तहसील कार्यालय असो, कृषी कार्यालय असो, या ठिकाणी ठिय्या आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे. आणि ते करणं हे योग्यच आहे. कारण आता हे केलं तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो. अन्यथा शांत बसल्यानंतर तुम्हाला ₹1ही पीक विमा मिळणार नाही. राज्य सरकारकडून अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी सर्वच्या सर्व महसूल मंडळं, सर्वच्या सर्व तालुके, सर्वच्या सर्व जिल्हे पात्र करण्यात आले. आणि आता पीक विम्याचं अनुदान असो, पीक विमा असो, यासाठी महसूल मंडळं वगळली जात आहेत. मग अतिवृष्टी अनुदानासाठी रक्कम कुण्या आधारे तुम्ही दिली आणि आता पीक विमा देताना तुम्ही कुण्या आधारे रक्कम झिरो दाखवताय? या सर्व गोष्टीसाठी अखेर शेतकऱ्यांनी लढा सुरू केलेला आहे. सेलूमधूनही लढा सुरू झालेला आहे. जालना जिल्ह्यात लढा सुरू झालेला आहे. सर्व शेतकरी एकत्रित येत आहेत. कारण त्यांना मिळणारा जो हक्काचा पीक विमा आहे, तो सांगताना हेक्टरी ₹17,000 प्रमाणे सांगण्यात आला आणि आता क्लेम स्टेटसमध्ये रक्कम झिरो दाखवली जात आहे. ती महसूल मंडळं वगळली जात आहेत. याबाबत राज्य शासन शांत का? यासाठी सर्व शेतकरी एकत्रित येत आहेत. राज्य शासनाकडून 1219 कोटी रुपयाचा निधी जाहीर करण्यात आला आणि त्यामध्ये 5 ते 6 तालुके अख्खे वगळण्यात आलेले आहेत. कुण्या आधारे वगळण्यात आले? कोणती यादीमध्ये त्यांची नावं का घेतली नाहीत? नेमकं प्रॉब्लेम काय? याबाबत कुठलीही शहानिशा करता निधी जाहीर करण्यात आला आणि बाकीच्या विषयी जे जिल्हे राहिलेत त्या जिल्ह्यांना कोणी विचारलंसुद्धा नाही. धाराशिव जिल्हा असो, लातूर जिल्हा असो, यवतमाळ जिल्हा असो, बीड जिल्हा असो, या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी झालेली आहे आणि याच जिल्ह्यांची नावं यादीमध्ये नाही आहेत. त्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन अजून सुरू झालेलं नाही आहे. त्यांना कुण्यातरी अडचणीत, कुण्यातरी प्रॉब्लेममध्ये विमा कंपनीच्या प्रत्येक अटी, नियम, शर्तीमध्ये अडकावून या जिल्ह्यांना मागं ठेवण्याचा प्रकार कशामुळं करण्यात आला? कारण या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त अतिवृष्टी झालेली आहे आणि या जिल्ह्यात अतिवृष्टी जास्त झाल्यामुळं विमा कंपनीला पैसेही जास्त द्यावे लागतात. म्हणून या सर्व गोष्टी करण्याचा डाव त्यांचा असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोणत्या जिल्ह्याला पीक विमा द्यायचा, कोणत्या जिल्ह्याला द्यायचा नाही, हा निर्णय विमा कंपनी स्वतः घेत आहे. शेतकऱ्यांनी तर पीक विमा भरलेला आहे आणि सध्या जर पाहायला गेलं शेतकरी मित्रांनो, ज्या महसूल मंडळामध्ये नुकसानीची टक्केवारी कमी आहे, अशाच महसूल मंडळाचं कॅल्क्युलेशन विमा कंपनीमार्फत केलं जात आहे. त्यांची रक्कम दाखवली जाते आणि ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी जास्त झालेल्या आहे, अशा जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशन नाही, रक्कम नाही, काहीच नाही. अतिवृष्टीसाठी जी रक्कम सध्या जाहीर केलेली आहे, सध्या जो निधी जाहीर करण्यात आला आहे, ज्या महसूल मंडळाचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे, त्याच महसूल मंडळासाठी निधी मंजूर करण्यात आला. इतर ज्या जिल्ह्याचं कॅल्क्युलेशनच झालेलं नाही आहे, अशा जिल्ह्याचा निधी यामध्ये जाहीर करण्यात आलेला नाही. सांगताना तर पहिला टप्पा सांगितला जातोय, मग आता दुसरा टप्पा का मिरगाला किंवा
पावसाळ्यात येणाऱ्या खरीप 2026मध्ये येणार आहेत. नेमका ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी जास्त झाली, बीडसारख्या जिल्ह्यामध्ये, लातूरसारख्या जिल्ह्यामध्ये, यवतमाळसारख्या जिल्ह्यामध्ये, धाराशिवसारख्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचं नुकसान जास्त आहे आणि याच ठिकाणचं कॅल्क्युलेशन विमा कंपनीने केलेलं नाही. मग याचं स्पष्टीकरण कुणी द्यायचं? मान्य आहे त्यांनी विमा कंपनीनं स्तर गाठला, जिल्हा स्तर गाठला, राज्य स्तर गाठला. आता उद्या ते राज्यस्तराचा निकाल आलेला आहे धाराशिव जिल्ह्याचा. इतर जिल्ह्याचं काय झालं माहीत नाही, परंतु धाराशिव जिल्ह्यातील जे अपडेट आहे, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक दिलासादायक बातमी मिळाली की राज्यस्तरावर त्यांची चौकशी केली असता विमा कंपनीनं जो दावा केलेला होता तो दावा चुकीचा असल्याचं त्यांनी ठरवलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान मान्य करण्याचा आदेश विमा कंपनीला दिलेला आहे. मग आता विमा कंपनी नुकसान मान्य करणार का? जर विमा कंपनीने नुकसान मान्य नाही केलं तर विमा कंपनी परत केंद्रीय स्तरावर जाऊ शकते. केंद्रीय स्तरावर जर तिथं मान्य नाही केलं, कोर्टामध्ये जाऊ शकतं. मग या गोष्टी थांबणार कधी आणि नेमका पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार कधी? कारण या गोष्टी राज्य शासनामार्फत वैयक्तिकरित्या सोडवल्या जाणं गरजेचं आहे. राज्य शासनानं ज्या पद्धतीनं आज शेतकऱ्यांच्या नावावर 1 रुपयात पीक विमा होता, तो पीक विमा बंद करून स्वतः शेतकऱ्यांनी भरलेला प्रीमियम आहे, त्या प्रीमियमच्या माध्यमातून तर कमीत कमी विमा कंपनीला ठासून सांगणं गरजेचं आहे की त्या शेतकऱ्यांना पीक विमा द्या. माननीय देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मोठमोठे आकडे जाहीर केले. त्या आकड्यातही स्पष्टीकरण नाही. 14,000 कोटीचा आकडा केला, 12% व्याजाचं बोलले. आज कुठं गेले 12% व्याज? ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी जास्त झाली आहे त्या अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना जर पीक विमा मिळत नसेल तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा देणार कधी आपण? जालन्यासारख्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज आंदोलनाला सुरुवात केली आहे. शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. आपल्या कृषी कार्यालय असो, तहसील कार्यालय असो, जिल्हाधिकार्यालय असो, यांच्याकडे जाणं गरजेचं आहे. सर्वांनी मागणी करणे गरजेचं आहे. जे महसूल मंडळ वगळलेली आहेत, ज्या महसूल मंडळामध्ये कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे, 0 दाखवलं जात आहे, अशा शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन आपलं कृषी विभागाचं ऑफिस गाठणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तहसीलदारचं ऑफिस, मान्य जिल्हाधिकारी यांचे ऑफिस, आज त्यांची आपल्या जनतेच्या सेवेसाठीच ते बसलेले आहेत, परंतु त्यांना आपली मागणी काय आहे हे सांगणं गरजेचं आहे. त्यांच्यापर्यंत एकट्या एक दोकड शेतकऱ्यांनी जाऊन उपयोग नाही. सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन मागणी मान्य करावी लागणार आहे. आज परिस्थिती यवतमाळ असो, धाराशिव असो, लातूर असो, बीड जिल्ह्याची वेगळी आहे. ते वैयक्तिक पातळीवर माननीय बीड जिल्ह्याचे खासदार यांनी माननीय शिवराज सिंग चौहान यांची भेट घेऊन आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून ते प्रयत्न केले जात आहेत. परंतु धाराशिव जिल्ह्यासारखा असो, लातूर असो, यवतमाळसारख्या जिल्ह्यांनी एकत्रित येऊन सर्व शेतकऱ्यांनी, तिथल्या लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर कॅल्क्युलेशन करायला लावून त्यातले काय जे प्रॉब्लेम सॉल्व करून शेतकऱ्यांना न्याय देणं गरजेचं आहे. आणि अन्यथा शेतकरी मित्रांनो, जोपर्यंत शेतकरी संघटित होत नाही, एकत्रित येत नाही, तोपर्यंत ज्या शेतकऱ्यांना 0 दाखवलं जात आहे, महसूल मंडळ वगळलं जात आहे, अशा शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. अन्यथा ज्या शेतकऱ्यांना रक्कम दाखवली जात आहे तेवढ्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल आणि ज्या शेतकऱ्यांना 0 दाखवलं जात आहे त्या शेतकऱ्यांना 1 रुपयाही मिळणार नाही. त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन आपलं कृषी कार्यालय गाठणं गरजेचं आहे. राज्य शासन असो, तहसील कार्यालय असो, जिल्हाधिकारी कार्यालय असो, यांच्या माध्यमातून मागणी मान्य करून ज्या शेतकऱ्यांची महसूल मंडळं वगळली गेलेली आहेत त्यांच्याकडून मागणी करणं गरजेचं आहे की आम्हा शेतकऱ्यांना पीक विमा द्या. आज सुरुवात जालन्यासारख्या जिल्ह्यातून झालेली आहे. इतरही जिल्ह्यातून सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन पीक विम्याची मागणी करणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्याला पीक विम्यातून वगळलं जाऊ शकतं. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करावं, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.